हे बडी वेलकम बॅक टू चॅनल. सो वाशीसाठी मी निघालेलो आहे इथे. तर सध्या जसं निघायचा प्रयत्न करत होतो तर पाऊस येऊन गेला आणि पाऊस आल्यामुळे थोडंसं थांबलेलं आहे. तसं बऱ्यापैकी पॅकिंग वगैरे झाली आहे. एक मागची बॅग आणि एक ट्रॉली बॅग घेतलेली आहे. ठीक आहे, थोडासा पाऊस कमी झाला तर जाता येईल. हे माइंड वगैरे आधीचं सेटअप वगैरे होतं. ग्रीन बॅकग्राऊंड आणि ब्लॅक बॅकग्राऊंड. तर ॲज युजल तिकडे पडलेलंच आहे. एक ट्रेनची तिकीट बुक नाही झाली, ट्रॅव्हल्स बुक करावं लागले आता लास्ट मोमेंटवर. तर ट्रॅव्हल्सनं जात आहे मी वाशीसाठी. तर ही एक बॅग आहे आणि एक जे मोठी बॅग आहे ते मग बाहेर ठेवलेली आहे. काय जे पेडा बस नाही राहू देत, ते दोन बेकार होतं. नाही हो, खाली ठेवलं मी चालेल नको. तर ही एक बॅग होती जी जुनी पुराणी पडलेली होती माझ्याकडे, त्यालाच घेऊन चाललं. हे गाईज फायनली इथून निघालेलो आहे मी कुर्ऱ्यावरून. तर एक ॲटो भेटलेला होता आपल्याला, त्याच्यात बसून गेलोय. एक तर पाऊस चालू आहे त्यामुळे मग लवकर निघावं पडलं. नाही तर मग मनात पाऊस वगैरे चालू झाला तर आणखी येऊन जाते. आपल्याला तिथे पॉवर हाऊसपर्यंत पोहोचायचं आहे. हे गाईज आपण मार्डी रोडने जात आहे. मार्डी रोड आणि इथून मग अमरावती आहे. जवळपास 30 किलोमीटर आहे इथून आमच्या गावावरून. सो हा मार्डी रोड आहे, तर इथून आपण जाणार आहे. हे गाईज ऑलमोस्ट आता पोचलेलोच आहे अमरावतीला. तर इथून अमरावती सिटी चालू होते, जस्ट आता चालू झालेली आहे. पुढे आता मेन सिटी चालू होणार. जे बियाणे स्क्वेअर आहे, पण आपण गर्ल्स हायस्कूलवर उतरू. ऑलमोस्ट म्हणजे आपण आलेलोच आहे, अमरावतीमध्ये आहे. आणि तिथून मग आपल्याला पॉवर हाऊसकडे जायचं आहे. गाईज गर्ल्स हॉस्टेल, हे गाईज गर्ल्स हायस्कूल या स्क्वेअरवर आलेलो आहे मी. तर आता म्हणजे इथून आम्हाला पंचवटीमध्ये जायचं आहे आणि तिथून पॉवर हाऊसला किंवा मग डायरेक्टही भेटलं तरी चालेल. पण लगेज आपल्याकडे खूप सारं आहे, पण थोडंफार भारीच आहे. आणि हे पण भारीच आहे, याच्यात लॅपटॉप वगैरे सगळं आहे. तो एखादा ॲटो वगैरे भेटेल डायरेक्ट, तर त्यांनाच जावं लागेल. हे गाईज हे पंचवटी स्क्वेअर आहे आणि इथून आता जवळच आहे पॉवर हाऊस म्हणून आहे. तिथे सगळ्याच ट्रॅव्हल्स थांबतात, तर तिथे जात आहे. किंवा मग वेलकम पॉईंट पण म्हणतात त्याला अमरावतीमध्ये. तर म्हणजे तिथूनच सिटीची सुरुवात होते. तर तिथून मग हायवे आहे डायरेक्ट, NH46 आहे वाटते तो. तर किंवा मग नॅशनल हायवे 10 नाही म्हणते आणि स्टेट हायवे 2 नाव आहे त्याला. तर त्यानं मग तिथून डायरेक्ट आहे, तर तिथूनच डायरेक्ट जातात ट्रॅव्हल्स. नागपूरहून येऊन तिकडे जातात. गाईज मसाला डोसा घेऊन घेऊ आपण. बाकी लाईटच जेवण करूयात, म्हणजे लाईटच घेऊयात थोडंसं. तसंही पोट भरलेलंच आहे आपलं. आणि एक पायनॅपल मिल्कशेक घेऊन घेऊ. हे गाईज पावसाच्या ना लवकर निघालो, पण जास्तच लवकर इथं पोचलो आहे आपण पॉवर हाऊसपाशी. 7:30 नाही वाजले, आपली बस आहे 9 वाजता. त्यामुळे आता बाहेर तर थांबू नाही शकतं. ते आतमध्ये येऊन गेलो टाईमपास करायला. अर्धा 1 तास आपल्याला थांबावंच लागेल ना. रस्त्यावर थांबल्यापेक्षा इथं थोडंसं खातो आणि 1 तास टाईमपास करतो. और ये मसाला डोसा बोला था ना आपने, वो दे दो एक. पर शेक जो है वो पहले लाना. शेक ये मसाला डोसा अभी हो जाएगा, तो शेक पहले पी लो, ठीक है ना. बाद में मेरे को वेटर को बोल देना मसाला डोसा करो, ठीक है. हाँ शेक पी लो, बनाने 10-12 मिनट लगा. ठीक है चलेगा. गाईज फायनली आपलं ज्यूस आलेला आहे, त्याला कवर करून घेऊ. थोडं लेटच आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथं बसायला जास्त टाईम भेटला पाहिजे. तर त्यामुळे आता पिऊन घेतो थोडंसं. आणखी आपला मसाला डोसा आरामाला झाला पाहिजे.
मसाला डोसा आलेला आहे, पण जास्त वेळ झाला. आता 8 वाजले, 9 वाजता आपल्याला निघाला आहे. लवकर अर्धा खतम करतो आणि जातो. गाईस मसाला डोसा पण एंड केलेला आहे. जस्ट आता फक्त आपल्याला निघायचं आहे, कारण की टाईम पण झालेला आहे. म्हणजे 40च मिनटं राहिलेलं आहे. गाईज ही ट्रॅव्हल आहे आपली डॉल्फिन, ती आलेली आहे. अरे तिकडं कुठे चालली? हो सीट नंबर 25. बढिया दिसत आहे इथे ॲम्बियन्स वगैरे. थंडी जास्त वाटेल मे बी आपल्याला, कारण की AC फुल ऑन आहे. चांगल्या कंडिशनमध्ये आहे. एक फ्रेंड आहे आपला, कुलदीप नाव आहे, तो आहे वाटते या बसमध्ये. मला आताच त्याचा मेसेज दिसला, बघूयात तो कुठे आहे तर. तो तिथे आहे, तो हात आहे ना, तिथे आहे तो कुलदीप. तर 13 नंबरवर आहे कुलदीप, माझा मित्र. तर थोडं बाकीच्या लोकांना सेटल होऊ देऊ, मग जाऊ त्याच्याकडे. काही लोक अजून पण सेटल व्हायचे आहे, आणि आपला मित्र कुलदीप तिकडे बसला आहे जिथं सेटलमेंट व्हायची आहे. तर थोडं सेटलमेंट झाल्यावर जाऊयात त्याच्याकडे. लोक अर्धी गाडी पुढं गेली तरी पण सेटल व्हायचे आहे अजून. मला माझ्या मित्राला भेटायचं आहे लवकर. लोक आहे की सेटलच नाही होऊन आले. गाइस आता जाऊयात आपण, कारण की क्लिअर झाला आहे आपला रोड. काही लोक मेरा दोस्त मिल गया मेरे को. तबे तू कधी बसला आहे? नागपूरवरूनच बसला का? तू नागपूरचाच आहे का? नाही म्हणजे गोंदियाकडला नागपूरहून बसलो. अच्छा. चाल तंदुरी नॉनव्हेज आहे की काय? गाईज फायनली आम्ही इथे आलेलो आहे तंदुरी नाईट्स म्हणून. तर हा नागपूरवरून बसलेला कुलदीप, मिस्टर कूल आहे, इंस्टा आहे ती. आणि मी अमरावतीहून बसलो, म्हणजे मला माहीत नव्हतं हा येत आहे म्हणून. तर मी जेव्हा जे लगेज टाकत होतो तेव्हा याला मी दिसलो, मग त्यानं मॅसेज वगैरे केला. तर एक जण आहे माझ्यासोबत, तर आता काही टेन्शन नाही आहे. आपला भाऊ आहे आपला म्हणून मुंबईला. डायरेक्ट विचारून आला काय पाहिजे. व्हॅल्यू वाढावा लागला का? त्याची व्हॅल्यू तेव्हा कार्ड घालू काय कार्ड ॲड्रेस नाही तर ते एक असे लटकलेले ते IIM एक साईड असे आम्ही पहिचाना नाही हमको. गाईज हक्का नूडल्स आम्ही मागवलेले आहे. तर याला थोडीशी कमी आहे भूक, तर यानं एवढं घेतलंय. मला पण कमी आहे, पण मी जास्त घेतलं. माझं जेवण झालं. त्याचं जेवण झालेलं होतं आधीच, हा जेवण करून आलत आहे. तू जेवत नव्हता ना मग पुढे तिथं? नाही, इथे 2 पोळ्या राहिलेले. तुम्ही कुठे खाल्ले? उतरल्यावर ठीक आहे, हे खाऊन घे, ते देऊन देऊ आपण तिकडे. सी वगैरेला लागेल. सीला देऊ ना, आम्हाला तिकडला सबस्टेशन देऊ म्हणतो. आम्हाला म्हणजे जे पाहिजे ते सबस्टेशन द्या म्हणा. जे याच्यावर सीमच राहते म्हणते आजूबाजूला सगळी वेगळी. म्हणजे पूर्ण ना, नाही पण ते विलेज आहे, कसा एरिया बघून देते ना, एकदम सिटीमध्ये. अबे पाहिजे ना ते सपोर्टिंग चम्मच पण नाही दिला. हो यार. दादा आणखी एक चम्मच द्या. नाही चम्मच काटा चम्मच आहे का? द्या. आणि का हॉटेल चालवते त्याला माहीत असलं पाहिजे ना, एक लागते म्हणून.